ये जब स्टेशन यूनिटी बना ना तो उन लोगों काफ़ी लोगों को यहाँ से निकाल दिया है। वैसे ऐसा नहीं, सरकार ने अलग से उन लोगों के लिए जगह दी है मकान आने के लिए, लेकिन इन लोगों के जाना नहीं है क्योंकि इनकी जन्मभूमि यही है। हाँ चलो, इनकी जो जन्मभूमि है ना वो यही है। वो लोग यहीं पे रहना चाहते हैं, तो वो लोग यहाँ से नहीं जाना चाहते। तो फिर उन लोगों ने अपना धीमे धीमे, वो काफ़ी सालों से उनका धंधा एक ही है, समोसा, और आज वो समोसा के लिए बहुत फेमस है वो। तो काफ़ी लोग दूर दूर से खाने के लिए इधर आते हैं समोसे, ऐसा है। तो आज हम लोग उधर ही जा रहे हैं फेमस समोसा के खाने के लिए। थोडक्यात सांगायचं झालं तर काय आहे, तर ज्या वेळेला सरदार वल्लभभाई पटेलांच्या मूर्तीचं काम असेल किंवा डॅमचं काम सुरू झालं असेल, त्यावेळेला गावकऱ्यांना स्थलांतरित व्हावं लागलं, पण गावकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध हे झालेलं आहे। मग त्यावेळेला ज्या वेळेला त्यांना सांगण्यात आलं की ही जागा या कारणासाठी या कामासाठी वापरली जाणार आहे, त्यावेळेला गावकऱ्यांना त्यांना वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे, त्यांना जागा दिली, सगळी दिली। पण इथल्या लोकल लोकांना आहे ना, त्यांची जागा सोडायची नव्हती, त्यामुळे ते इथे स्थायिक झाले आहेत, वेगवेगळी दुकानं वगैरे टाकून। म्हणजे ते गेले नाहीत, पुन्हा परत आले जाऊन। तर मग त्यातल्याच एका स्थानिकाच्या दुकानी जाऊन आपण आता समोसे खाणार आहोत, जे फेमस आहेत असं मामांचं म्हणणं आहे। मामांच्या म्हणण्यानुसार त्या समोश्याला खायला आम्ही चाललोय। अभी ये इनका खुद के घर है जो आप सामने यहाँ पे देख रहे होंगे, ये वगैरह है। यहाँ पे सब लोग 50-60 साल से लोग रह रहे हैं, लेकिन इन लोगों ने आज अपनी जगह छोड़ी नहीं है क्योंकि उनको यहीं रहना है। गवर्नमेंट ने बोला कि तुम यहाँ से छोड़ के तुम दूसरी जगह चला जाओ, हम तुमको वहाँ पे मकान दे देंगे, लेकिन ये लोग नहीं जाना चाहते क्योंकि इनको यहीं रहना है हमेशा के लिए, ज़िंदगी भर। ओके, ऐसा है। यहाँ हे स्थानिक लोकांची घर आहेत, तुम्हाला जर दिसत असतील नसतील, झाडामधून कव्हर केलं यांना, ही त्यांची दुकान आहेत। त्यांना सरकारने जागा वगैरे सर्व दिलेली आहे, पण यांना जायचं नाही आहे, या लोकांना इथंच राहायचं आहे, यांची मूळ जागा यांना सोडायची नाही आहे। ठीक आहे, पत्र्याची घरं वगैरे दिसत आहेत का, ही सर्व घरं इथल्या स्थानिकांची आहेत। मग गव्हर्नमेंटनी बरोबर वेलीचे झाडं लावून त्याला कव्हर करण्याचा अत्यंत योग्य पद्धतीने आणि चांगला प्रयत्न केलेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही आहे। हे बघा, हे तुम्हाला दिसतंय का, हे वेली, त्या वेलींच्या मागे घर आहेत, आणि त्या स्थानिकाने प्रत्येक घरामध्ये स्वतःचं एक दुकान टाकलेलं आहे। ये समोसावाला, हाँ, आणि हे फेमस समोसेवाले, होटल नर्मदा। आपका समोसा खाने के लिए हमारे मामा ने हमें यहाँ तक लाया है। हाँ। और ये यहाँ आने के बाद आपका ही समोसा खाते हैं। हाँ। इतना क्या बनाते हो अच्छा? समोसे क्यों बनाते हो अच्छा? मित्रांनो,